बाप्पा माफ कर रे मला. मी पण अशी कशी विसरले. खरं तर नाही. बबलू दादा हळू हळू हळू. हे काय? एक मिनिट या. हळू हळू. बसा बसा. नाही मी बसते, पण ही दुसरी खुर्ची कोणासाठी आहे? चल. अहो तुम्ही कशाला आलात? अगं मग तू एकटी जबाबदार नाहीयेस, मान मला पण मिळालाय. झालं तुमचं गोड बोलून पोट भरेल, माझं नाही भरणार. हो मी जातो, मला भूक लागली आहे. जा पटकन जा, पोट भरून जेव. हा जा. दोन घास खाऊन घे. नाही अहो, मी उद्या बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय नाही जेवू शकणार. पण तुम्ही सुद्धा काहीच खाल्लं नाहीयेत ना, तुम्ही जेवून घ्या. काय बहिणी, तो सारंग बघा ना कसा तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलाय. ते मग या गोष्टीचा तुला त्रास होतोय? त्रास नाही, पण सोहम ना असा विचित्र वागतो. म्हणजे इतका भांडतो, इतका अनरोमॅन्टिक वागतो. आणि आज चक्क त्याने मला इयरिंग गिफ्ट केली आहेत. तो ना फुल चेंज झालाय. तारा मॅडम, जास्त रोमॅन्टिक होऊ नका, नाहीतर तुमचं सेलिब्रिटी करिअर आणि तुमची पॉप्युलॅरिटी मागे राहील आणि बाळ घेऊन बसशील. नाही तुमचं बरोबरच आहे, पण बायको म्हणून मला पण वाटतं ना की नवऱ्याने कधीतरी रोमॅन्टिक व्हावं म्हणून. ठीक आहे तारा, चल आपण सोहमशी बोलूया. हा, त्याला विचारूया का रोमॅन्टिक होत नाही. हा चल. नाही असं काय करताय तुम्ही? एक्झॅक्टली, ती मुलगी तिचं टास्क कम्प्लीट करते आणि तुझं काय चाललंय? नाहीतर राहू दे, तिला करू दे टास्क कम्प्लीट. तिचं वर्चस्व महत्व वाढू दे या घरात. तू पदरात बाळ घेऊन बस. हो रोमॅन्टिक. नाही तुमचं करेक्ट आहे. तू विसरलीस का तारा, आपण इथे काय करायला आलोय? तू काय करतेस? लक्षात नाही येते का तुझ्या गोष्टी? करेक्ट आहे तुमचं. आपण प्लॅनिंग करायला आलोय. मग तू करणार आहेस प्लॅनिंग? नाही तुमचाच प्लॅन आहे ना हा. एक्झॅक्टली. आता पुढची स्टेप घ्यायची वेळ आली आहे. माझा गेम सुरू झालाय. या मुलीला या घरात मी कसं नाचवते आणि हिची काय हालत करते ते फक्त बघत राहता. सावली, तू मला कमी समजायची चूक केलीस. आता तू बघच, ही तारा वजही काय चीज आहे. अमृता बहिणी, सारंग अजून जागा आहे. म्हणजे मला आठवतंय सोहमने सांगितलं होतं की त्याची मीटिंग आहे म्हणून. हे करेक्ट आहे. हो, मलाही माहिती आहे त्याची मीटिंग आहे. अमृता बहिणी, तू एक काम कर, मॉमना सांग सारंगला बोलवायला. नाही, आपण बोलवलं तर तो येणार नाही. बायकोची साथ देण्याच्या नादात कंपनी लॉसमध्ये जाईल. जा. हो ना, नाहीतरी मॉमना कुठे आवडणार आहे. म्हणजे कामं सोडून बायको बरोबर राहिलेलं जावं ना. मला असं वाटतं सारंग आता काही लहान नाही आहे, त्याला त्याच्या कामाची काळजी असेलच की. आणि असंही तो सावलीला सोबत म्हणून थांबलाय ना. पण तिला सोबत कशाला हवी? ती तर तिचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. अमृतवाहिनी, एक मिनिट. मला असं वाटतं या दोघी बोलतायत ना ते मला पटते.
तुम्ही एक काम करा, तुम्ही आईला जाऊन सांगा. जा जा जा. बर. हॅलो बबलू, बरं आहेस ना? नाही म्हणजे डोक्यावर वेगळा प्रकाश पडलाय की तोच डोक्यावर पडलायस आज? हा म्हणजे तू चक्क आमच्या बाजूने बोलतोयस. तुझीच नाही, दोघींची बाजू घेतली आहे. साऱ्याने जागा नको ना, हे खरंच आहे. पण सावलीला सोबत पाहिजे ना, हे पण खरंच आहे. चला आलंच. इकडे बबलू. काय ए नीट बोला. ती पाण्याची बॉटल घ्यायची आणि सारंगला दे आणि तुझ्या त्या लाडक्या वहिनीला पण दे. नाही, रात्रभर ती राखण करायला बाहेर बसणार आहे, त्यामुळे पाणी लागू शकतं. आम्हाला पण आहे काळजी. आणि आता काय करणार? हे बघ तारा, कुणी काहीही करू देत, आपण आपला प्लॅन फॉलो करायचा. आज त्या मूर्ख मुलीला आपण औषध घातलेलं पाणी पाजायचंच. आता होईल यांचं जागरण इंटरेस्टिंग. पण वहिनी, आपण ही बॉटल सावलीपर्यंत पोहोचवायची कशी? कारण आपण जर दिली तर डाऊट येईल ना. एक्झॅक्टली तारा, त्यामुळे आपण ही बॉटल डिरेक्टली द्यायचीच नाहीये. आपण हे औषध त्या मूर्ख मुलीकडे कोणाच्या तरी थ्रू पाठवूया. सारंग सर, काय सर सारंग सर, खरंच सरांसारखं वागेन मी. काठी घेईन आणि बडवेन तुला मी. नको. अहो बोल. अहो ऐका ना, ऐका ना माझं. हा काय? तुम्हाला झोप येते ना, तुम्ही जा ना झोपा. मी थांबते इथे. आपण आलटून पालटून झोपूयात. आधी तू झोप, नंतर मी झोपतो. नाही, नको. ऐका माझं. हे बघा, जर तुम्ही झोपलात तर मला झोप येईल आणि मी झोपले तर तुम्हाला झोप येईल की नाही? म्हणजे कसं असतं, जर गाडी चालवणारा गाडी चालवत असेल आणि त्याच्या शेजारचा झोपला तर ड्रायव्हरला सुद्धा झोप येईल की नाही? पण तू कुठे गाडी चालवतेस? सारंग सर. सारंग सर, सरांची काठी कुठे घेतली? नाही, अहो 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 करू नका. थारंग दादा, आता चक्क आत जावं लागणार आहे. दोघींनी चांगली सोय केली आहे, रात्र वैरायची आहे. पण दुश्मनने चार तरफ ते घेरली आहे. बबुल, आधी ही फालतूगिरी बंद कर. ती तारा मॅडमवर जबाबदारी ती आहे. काय असू दे, मी नाही निघणार. बायको आहे माझी, कर्तव्य आहे माझं. आई ती तुमची सुप्रीम कोर्ट.